नाही, पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये झालेली घटना ही पूर्णतः मला वाटतं की याची जबाबदारीच मुळात त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे. कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती, ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं, म्हणजेच 4 बस ही केवळ शोषण करायसाठी, तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का, असा प्रश्न मोठा निर्माण होतो. 20-20 सिक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासन मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो. खरं तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच इब्रत चाललेली आहे. वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे. या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता. हे आता या सरकारने, आमचं सरकार गेलं, सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती. त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती त्या कायद्याची, पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही.